शेड्यूल कास्टमध्ये जे उपवर्गीकरण जे आहे त्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की शेड्यूल कास्टमधल्या ज्या जाती आहेत, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहे, त्यांचं कॅटेगरायझेशन करायला सुप्रीम कोर्टाचा विरोध होता. याच्यावर आमची भूमिका अशी आहे की कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये, सगळ्या जातींना त्या आरक्षणाचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे. तर माझी सूचना अशी आहे की आता 27 मध्ये जी जनगणना होणार आहे, या जनगणनेमध्ये बौद्ध किती आहेत, मातंग किती आहेत, चर्मकार किती आहेत, कक्कया किती आहेत, मांगार्डी किती आहेत, किंवा ज्या सगळ्या 59 जाती आहेत, तर त्या जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण द्यावं अशी आपली मागणी आहे. कुणावरती अन्याय होऊ नये. आणि अनेक समाजातल्या लोकांचा त्याला विरोध आहे. बौद्ध समाजातल्या लोकांचंही म्हणणं आहे, आमच्यामध्ये खूप पाडू नका. चर्मकार आणि कक्कया समाजाचं, ढोर समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला हे मान्य नाही कॅटेगरायझेशन. पण मातंग समाजाची आग्रही मागणी आहे आणि त्यांची रास्त मागणी आहे की त्यांना आरक्षणाचा फायदा झाला नाही, त्यामुळं मातंग समाजाला सुद्धा आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. आणि जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षण दे अशी आपली सूचना आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उन्हामध्ये बसले होते. जरांगे पाटील जरी बसलेली होती उन्हात, तरी मराठा समाजाला आरक्षण देणं आहे आमच्या मनात. त्यामुळे आमच्या मनामध्ये तर त्यांना आरक्षण देण्यात आहेच आहे. आणि राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस डेप्युटी सीएम असताना, अजितदादा पवार डेप्युटी सीएम असताना त्यावेळेला मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. सारथी जी संस्था आहे मराठा समाजासाठी त्याचं बजेट मोठं वाढवलेलं आहे. पण माननीय जरांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे की सगळ्या मराठ्यांना आपण कुणबी माना, तर त्यांचं लॉजिकली म्हणणं बरोबर आहे की मराठा समाज हा कुणब्यांप्रमाणे शेतावर शेती करणारा समाज आहे, त्यामुळे तो कुणबीच आहे. पण रेकॉर्डला कुणबी असल्याशिवाय त्याला ओबीसी म्हणता येणार नाही. आणि राज्य सरकारची आणि आमच्या सगळ्यांची भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होता कामा नये, ही भूमिका सरकारची आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसीवर अन्याय होता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत अशा कुटुंबातल्या मुला मुलींना हे आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं. पण सरसकट मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही आहे. ओबीसीच्या यादीमध्ये मराठा समाज नाही. आणि जर त्यांना ओबीसी अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला तर कोर्टामध्ये काय तो टिकणार नाही आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वात अगोदर आमच्या पक्षाचा पाठिंबा राहिलेला आहे. पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही नामांतरासाठी मोर्चे काढलेले आहे. त्यावेळेला मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करा ही मागणी आम्ही केली होती. त्यानंतर गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही केलेली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण मराठा समाजाला आता आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर सरकार विचार करत आहे. त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. तर पाहूया आता काय निर्णय होतोय तो, पण निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी आमची इच्छा आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला व्हावा अशी बाबासाहेबांची इच्छा होती की माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष एका जातीचा असू नये, तर या पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे भाषेचे लोक असावे. आणि आता आम्ही हा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा माझा पक्ष बदलला नाही, पण मी पॅन्थरच्या नंतर बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष हा देशाच्या सर्व राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामुळं भारताच्या 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आरपीआयच्या शाखा आहेत. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मी सांगितलंय की आपली शाखा जी आहे ही शाखा एका समाजाची शाखा असू नये. गावामध्ये बौद्धवाडा आहे, त्या बौद्धवाड्यामध्ये शाखा आपली असलीच पाहिजे, पण ती फक्त बौद्धवाडीची शाखा असता का कामा नये, तर ती गावाची शाखा असली पाहिजे.
आणि गावात राहणाऱ्या सर्व समाजाला एकत्र करून ती शाखा स्थापन होणं आवश्यक आहे. त्याशिवाय रिपब्लिकन पक्ष पॉलिटिकली स्ट्रॉंग होणार नाही. आणि बाबासाहेबांना एका जातीचं राजकारण अमान्य होतं, म्हणजे एका जातीच्या मतावर आपण निवडून येत नाही आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे या बहुजन समाजाचा, दलित समाजाचा, बौद्ध समाजाचा, मायनॉरिटीचा आणि सर्व भाषिकांचा पक्ष व्हावा ही बाबासाहेबांची इच्छा होती. आणि त्या दिशेनं माझी वाटचाल सुरू आहे. तर हातभट्टीची दारू पिऊन अनेक वेळेला हातापर्यंत हजारो लोक मेलेले आहेत. अनेक ठिकाणी 100-100, 150 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काल पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जवळजवळ 18-19 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि याचं कारण हे आहे की या हातभट्ट्या ज्या आहेत, आपल्या हातभट्ट्यानं काय म्हणतात त्याला, या भट्ट्या ज्या आहेत त्या दारूच्या इलिगल अनेक ठिकाणी सुरू असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल टाकण्यात येतोय. आणि आपली दारू जी आहे ती कशी नशात देणारी आहे की अनेक वेळेला गोरगरीब लोक त्यामध्ये मरून जातात. आणि फ्रस्ट्रेट असणारे लोक, काहीतरी माल धक्क्यामध्ये काम करणारे लोक, माथाडी कामगार असतील किंवा इतर सफाई मजदूर असतील, अशा पद्धतीच्या लोकांच्या जीवनामध्ये जो आनंद असतो तो आनंद फार कमी असतो. सातत्यानं रोज काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये अनेक लोक हातभट्टी दारू पितात. म्हणजे ही दारू तुम्ही किती वेळेला जरी बंद केली, आता पोलिसांचे आकडे जे आहे ते पोलिसांचे आकडे अनेक वेळी, दारूबंदी खात्याचा मंत्री असताना मला पोलीस अधिकारी सांगायचे की आम्ही एवढ्या ठिकाणी धाडी टाकल्या, 500 लोकांना पकडलं. आणि किती लोकांना पकडलं, किती धाडी टाकल्या, तरी हातभट्ट्या चालू असतातच. या गल्लीमध्ये पोलिसांनी पकडलं की दुसऱ्या गल्लीमध्ये बाटल्या मिळतात. त्यामुळं हे बंद होत नाही आहे. त्यामुळं हातभट्टी जर बंद होत नसेल आणि लोकांना परवडणारी जर ती दारू असेल तर सगळी पूर्णपणे तर दारूबंदी जर आपली नाही आहे, देशी दारूला परवानगी आहे किंवा परदेशी दारूला वाईन शॉपला परवानगी आहे. म्हणून माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्याच्याशिवाय सगळे सहमत असतील असं नाही. पण हातभट्टीच्या दारूला जर परवानगी दिली त्याचा महसूल सरकारला मिळेल. त्यानंतर हातभट्ट्या ज्या आहेत त्या हातभट्ट्यांवर कंट्रोल ठेवता येईल. म्हणजे हातभट्ट्या म्हणजे तुम्ही दारू बनवता ती कशी दारू असावी, तर या दृष्टिकोनातून त्याच्यावर पूर्णपणे प्रशासनाचं कंट्रोल असेल. आणि मग मला वाटतं हे जे अशा पद्धतीची प्राणहानी होते आहे तर ही होणार नाही. त्यामुळे याचाही विचार सरकारने करावा अशा पद्धतीची माझी सूचना आहे.